तुमचं समजूनच नाही राहिलं ना. तुम्ही काय बोलून राहिले, समजून राहिलं का तुम्हाला? आता ऐन वक्तात तुम्ही म्हणून राहिले, पोराला फोन केला की आमच्या जन्म काहीच होत नाही, आता 50 पाहुणे जीव घालायचे आमच्या ऐपत नाही. पाणी आलं तर काय करू, कसं करू, पात्र घेऊन पळावं का? पोरगं तिकडे म्हणलं त्याला हायपत खाल्ली त्यानं, ते दवाखान्यात भरती आहे. तुम्ही सांगू राहिले असं आहे ना असं आहे, म्हणून आम्ही इथं मिटिंग घ्यायला आलो. आणि तुम्ही म्हणता की आता माझ्यानं होत नाही, माझ्या हातवर आहे. मग अशानं होत असते का? मग साक्षगंधातच हार घातले असते तर मग पुरलं नसतं का? एवढा काय खर्च करायला लावला तुम्ही? म्हणजे आता का म्या सांगितलं तुम्हाला खर्च करायचा बा? अरे तुम्ही स्वतःहून तुम्ही खर्च करून राहिले तर मी काय करणार त्याले? उलट राजा तुमच्याच्यानं मी गोत्यात आलो. मग एवढा खर्च आलाच नसता मला. 5 लाख रुपये सोनं नाणं कपड्यांनी घातलं राजा त्या दिवशी. माय फालतू काम नाही धंदा नाही. साक्षगंधा दिवशी अटपलं असतं पुरलं असतं राजा. काय बोलता येऊ आहे बा राजा? तुमच्याच्यानं आम्ही फसकाटात पडलो बा. पोराची तब्येत बिघडली आणि तुम्ही पोराला फोन करून सांगता की तू खर्च कर बा याचा पुढचा. म्हणजे कसं काय आहे हे तुमचं? बरोबर आहे काय? शोभते का तुम्हाला? काय म्हणून राहिलो खर्च करा? हो, मी फक्त एवढंच म्हणून राहिलो की माझ्यानं जेवढी माझी परिस्थिती आहे तेवढं मी खर्च करतो. त्याच्या पळ्याला जर असेल तर तुम्ही पहा बा काय आहे तो. हाल करा काही करा. पाणी आलं तरी येऊ का काही हो तिकडे, मी इथं करतो म्हणजे करतो. याच्याशिवाय माझा दुसरा पर्याय नाही. बोला आता उलटा चोर कोतवाल कुडाटे. सांगा आता तुमच्या जन राजा आम्ही आता बरबाद झालो का आमचे जन तुम्ही झाले? तुम्ही आम्हाला 12-13 लाख रुपयात घालून राहिले. पुरा धाबा त्याचा बंद पडायच्या फिक्रीत आहे आता. त्यानं आम्हाला डायरी दाखवली. 12-13 लाख त्याला देणं आहे तर याडवात दिला त्यानं 1.25 लाख रुपये लोकाले. मग तुम्ही सांगा त्याच्यानं घर बा असंच दिसते, घराला छपाई करा, असंच आहे तसंच आहे. म्हणजे तुमच्या जनावर फसकाटात पडलं पोरगं आज रस्त्यावर येऊन राहिलं. लग्न झाल्यावर मग त्या पोरीला काय कसं करा मग आम्ही? मग माणसाने इकून कसं झालं तसं कसं झालं, सोयरा गरीबच सापडला असं होईल. मग काय म्हणलं हो घराचं छपाई करा हिंदी तुम्हीच तर केलं. तुम्हालाच ते हे असं पैसा असं म्हणून केलं तुम्ही. म्या काय म्हणलं? तुम्हीच म्हणलं म्हणते ना. शिवला सांगे ना मले की बा तिकडच्या पाहुण्यानं म्हणलं म्हणे ते घर किती बस्तर दिसते. मग समोरून पाव तरी वाटते का त्याला छपाई नाही काही नाही. इटा उघड्या पडल्या म्हणून मग आम्ही केलं ते. तुम्हीच तर म्हणलं. बरं ते शिवलाले बोला बरं त्याला. हो त्याला बोलावा तुम्ही. म्या काही म्हणलं म्हणा. फोन लावा त्याला इथं बोलावं का त्याला? येतील ते, फोन केला त्याला, बहुतेक येणार आहेत ते. 10-15 मिनिटात पोहोचतील बहुतेक. आता येऊ द्या ना शिवलाले. उलट तर त्यानं मला असं सांगत होतं की तुम्ही म्हणलं म्हणे की बा पोरीवाले असे साहित्य कायची. हो एक मंगळसूत्रच करते का काय माहीत. त्याच्या ज्यानं म्या म्हणे या कपडा सोनं नाणं 5 लाखाचं घेतलं. तुम्ही म्हणलं म्हणून बालाजी काजी जाऊ द्या आता काय करा आपल्याला पोरीला द्यावं लागते असं म्हणलं. म्हणजे शिवलाला सांगे कायले म्हणलं ना आमचा पोरगाही नाही म्हणत काही लावतं राजा. नाही हे बा तुमचा दोन्ही पार्टीचा गैरसमज झाला. याच्यात कसं आहे जे नारद मुनी आहे का नाही शिवलाल, हो त्याचाच बोलगो हात आहे. ते इकडूनही बोलला तिकडूनही बोलला. पोरीचा बा मानलेला मामा आहे आणि तुम्ही त्याला अधिकार दिले आणि याही नाही अधिकार दिले. हो त्याच्याच्यानं हे बा लक्ष्मणले टिपर दिली त्यानं तुम्हाला टिपर दिली. 100% असंच झालं. ते येऊ दे त्याले. हो त्याची तोंडावरच आपण जे काय रोजगाई करायची ती करून घेऊ. ना बाबा आले का तुम्ही? बरं झालं. हो तुमचीच वाट होती. वाटच पाहू राहिले सगळे जण. काही येते मिळालं फरार होईल का? म्हणून मिळालं. बरं झालं आले तुम्ही. पाहा आता अंद्रे काय आहे तुमच्यावर फायरी गिरी. समजते तुम्हाला काय झटका आहे तर काय. लय अगाऊपणा करून राहायचं स्वतःला. लय शायरी समजून राहिले तुम्ही. त्याला अंद्रे म्हणलं तिथं नवरीच्या घरी आता काय मीटिंग आहे तर पहा म्हणलं तुम्ही. ते देवदास सनसने बाकीचे सगळे आलेले आहे. तुमची वाट आहे. चला अंद्रे. काय म्हणणं काय तू? मला बोलावलं ना, आता मला बोलणार आहे ना असं तसं. माझा जीव घेतात का ते? म्हणजे काय केलं काय म्हणलं? कोणता गुन्हा केला मी? जास्त म्हणलं हे नको करू म्हणलं. काय दाखवू नको तू, अंगानं वाढेल आहे म्हणलं तू. माझ्या दिमाग नाही लागत तू काय समजलं काय? काय बोलून काय राहिलं तुम्ही? म्हणजे हे बा बोलू दिलं म्हणजे काय शिल्लक काही बोलायचं का म्हणलं? आगार वाढला असं झालं. तुमच्या घरचं खातो का मी? माय काम करतो पैसे कमावतो खातो. आता माय शरीरच आहे तसं अनुवांशिक आहे माय. मग त्याला काय दोष आहे म्हणलं माय? हे बा तुम्ही कधी शिल्लकपणा करू नका म्हणलं काय. हो आतापर्यंत बा तुमचं आतापर्यंत मी ऐकून राहिलो पाहून राहिलो. तुम्ही कसं लय दाखवून राहिले एवढ्यांनी. हो तुमचं कार्यक्रम काय करायचं आता मग कसं मलाच करावं लागेल ते काय करायचं ते. हो सांगून राहिलं तुम्हाला. काय म्हणणं काय धमकी देऊ राहिला तू? काय करतो तू? काय करतं काय म्हणलं? करतो म्हणजे काय मोडू काय तुम्ही? सगळं तर मोडेल आले का. हात मोडला पाय मोडला. फक्त आता तुम्ही मान मोडायची राहिली. एक कमळलं. हो एका लातीत कमळलं मोडले का तू? शिल्लक जर बोलशील तर. हो त्या लक्ष्मणले का म्हणलं पुरं मातीत घालायच्या मागा लागला का. 12 लाखाची लगन मोडून राहिलं ते. हे कर ते कर असं कर तू कर ना. लोकांना काय सांगतं रे? जरा आता तिथं मीटिंगमध्ये बस म्हणलं तू. काय पाय म्हणलं तू येते पत्रिका दिल्या का नाही म्हणलं तो लोकायले सांगून राहिला गोष्टीला का. की नाही दी तू कोण मला काय का माया सांगणारा? पत्रिका दिल्या का नाही दिल्या का? जास्त बोलू नको म्हणलं तू. काय आहे मीटिंगमध्ये पाहून घेईन मी माया. चला बाजून इकडे. तू थांब आता तिथं का तो म्हणलं हुज्जतबाजी केली ना. मी हाऊस तिथं उभाच होता काय. हो तू जर कमळलं मोडलं तर मला म्हणतो आता पेचकाळच मोडतो तू हे काय. हो चल होय अरे होय तू मी आलोच होय चाल. याचा कार्यक्रम मलाच करावं लागते वाटते नाही का. बाकी काही कोणी करून नाही राहिलं. बरोबर थांबतो आता जरासा. फक्त जरा टाईम जाऊ दे. लग्न होते एवढं. हो तो कार्यक्रम करतो म्हणजे करतोच मी आता. नाही तर लग्नातच करतो. पाहू आता काय होते तर. शेवटी लोकांचं म्हणणं काही खोटं नाही आहे. म्हणून म्हणतो कोणत्याही सोयरिकीत म्हणा लग्नात म्हणा विचार करून पडलं पाहिजे पुढच्या माणसानं.
म्हणजे कसं आहे, आतापर्यंत चांगलं झालं तर आमच्याच्यानं झालं, खराब झालं तर मनातल्या माणसाच्यानं झालं. अशी परिस्थिती निर्माण झाली इथं. आता समजा दोन्ही पार्टीवाले मावर दोष देऊन राहिले, मी असं म्हणलं, मी तसं म्हणलं, काय जसं म्हणलं नाही ते बसले आपल्या गोष्टी करत. लग्नाचा टाईम आलेला आहे, ते आता विचार करायचा वेळ आहे का इथं? चला बुवा, आता उद्याची 8 तारीख, परवा 9 तारीख, 9 तारखेला आपल्याला लग्न आहे, आणि मग आता आपले सगळे बाकीचे कार्यक्रम राहिले, मी तर मीटिंग घेऊन राहिले तुम्ही. आता सध्याचा टाईम आहे का? किती आता मी रात भऱ्यापासून मंडपाची व्यवस्था, ते मारतीला फोन कर, हे कर, ते कर, कपडा घ्यायच्या वक्ती सगळं म्हणलं धावपळ झाली. हो, माय कामधंदे सोडून दिले, सगळे कामं हे ते रहित पडले माय. किती रुपयाची मजुरी माय गेली, त्याचा विचार केला का म्या? आणि आज मावर शिरजोर होऊ राहिले तुम्ही. हो, मधात पडला पण तो दोन्ही पार्ट्या पैदल करून टाकल्या ना कायमच्या. भुईसपाट झाल्या आणि ते 12-13 लाख रुपयानं हे धाब्यावाला आता लक्ष्मण आपला फिटला. तिकडे आता पोरीकडचे 5-7 लाख रुपयानं फिटले. सगळ्याला हरभऱ्या झाडावर चढून द्यायला लंब करून दिला ना तो. आता पुढे द्यायले डोक्यात किडे पडले द्यायचे. आता कसं करावं, काय करावं? पोरीकडचे म्हणते आम्ही आता काही सोय करू शकत नाही, पोरावाला म्हणते आम्ही आता काय करू. म्हणून म्हणलं हे मीटिंग आहे इथं सध्याची. आता काय म्हणलं, मग काय लग्न किती रुपयात होणार आहे? मग आता लग्न म्हटलं खर्च होत नसते का? खर्च होत नाही का? लग्न म्हटलं की आयुष्यात एकच बार होत असते, आणि मग याच्यात खर्च करायला लागत असते. मग आता त्याच्यात काय आता नवं आहे? हो ना बा, करा ना, खर्च करा, किती काय करा, कोणाचं काही म्हणणं आहे का? असं तर करावं ना, काही त्याबद्दल नाराजी नाही. पण यायच्याजवळ नाही ना, हे भुई फुकून निजेल आहे तर यायचं पुढचं काय भवितव्य दिसून नाही राहिले. यायला आता कसं करा? पैसा नाही, अदला नाही, आता काय करता? असा पडला नाही तर पेच. म्हणून म्हणलं आता पुढे काय करा, याचं सोल्युशन सांगा. आता काय करायचं? आतापर्यंत तर एवढं धतिंग उभं केलं काय नाही, 500 लोकांना पत्रिका दिल्या म्हणते. हो, आता ते इतके लोक आल्यावर मग याची सोय कशी करायची, कशी, याचं नियोजन सांग ना तू. बा, खरोखरच सांगतो मी तुम्हाला, पत्रिका काही पोहोचल्या नाही लोकायले. हो, खरी गोष्ट म्हणजे. कारण की कसं आहे, म्या काशाजोड दिल्या टाकाले, काशाने काही टाकल्या नाही. पोत्यावर राहिल्या मार्केटात 2-3 दिवस बंद सुट्टीच्यानं. तर मग ते कसं राहिलं, ते मेळ हुकला. ते काय आता काल पाहायला जाऊन पण काही सापडलं नाही. हो, तर म्हणून कसं आहे, वांदील काम, आम्ही काही पत्रिका कोणाला दिलेल्या नाही, कोणाला काही माहीत नाही. सांगा राजा, म्हणूनच माझं जवळ फोन करून राहिला. सांगा म्हणजे पत्रिका दिल्याच नाही रे शिवलाल तर काय का माणूस आहे. आता सांग बरं, आता 500 लोकांच्या पत्रिका तिथंच आता गायब झाल्या, लोकांना माहीत नाही, काही नाही. आता एवढ्या मोठ्या गाड्या सांगितल्या आणि हे ते, आता किती ताल होणार आहे. कसं काय करावे? म्हणले काही ना काही घोर केलास म्हणलं. मग आता कसं काय आहे, पत्रिकाही पाठवल्या नाही म्हणता, आणि इकडे ढोंगताराही करून बसले. आता कसं करा? आता लोकांना काही पाठवा, आणि कसं काय करावं? मग आता काय व्हॉट्सअपवर टाकून द्याला सगळे. आता व्हॉट्सअपवर टाकून देऊ, 2 मिनिटात जिकडे तिकडे काय व्हायरल करायला काय 1 मिनिटात नाही होती. त्याचा काय विषय असते बा, वेळेवर लग्न सुटलं, आजच्या लग्न आहे, गुढीपाडव्याला या, बस झाला विषय क्लोज. ते होऊन जाईन म्हणा, पण आता मग हे एवढं मोठं खर्चाचं हे सांगा ना पुढे कसं करावं. आता हे पोरीवाले धरून नाही राहिले ना. आम्ही सोय करत नाही म्हणते, आणि आमच्याजवळ काही परिस्थिती नाही. संध्याकाळी जर झोडपा द्याला पाण्यानं तर पाहावं म्हणते. मग कसं करू सांगा ना, तुम्ही सांगा ना. आता हे देत नाही म्हणते पुरीवाले, तुम्ही म्हणता आम्ही खर्च करायला तयार. मग आता मी देऊ का माझ्यावरची, का मी का करोडपती द्या, माझ्यावर पैसा एवढा? आता पहा तुम्ही तर तुमचं नाव तर लय मोठं आहे ना, देवीदास सनसने रुमणे संघटना अध्यक्ष. तुम्ही काढा याच्यातून मार्ग, काय सोल्युशन आहे? तर किती कमी बजेटात लग्न करता तुम्ही पुढचं सांगा. हाय तुमची किती शान आहे सांगा बरं. कमीत कमी माणसाला 2-3 लाख रुपये खर्च लागत नाही का पुढचा? मग आता लागणार तर आहे, जे आहे ते आता जे पुढचं बुकिंग केला, ॲडव्हान्स दिले ते तर होणारच आहे. मग आता त्याला काय इलाज आहे? आता तुम्ही सांगा ना, मार्ग काढा, तुम्ही काढा. तुम्हाला देतो चॅलेंज मी. सांगा तुम्ही किती रुपयात करता लग्न? हे आता पुढचं लग्न, आता लोक तर झाला आहे, खर्च झाला, जाऊ दे तिकडे. पण आता पुढे तुम्ही किती रुपयात लग्न हँडल करू शकता सांगा तुमच्या अवकात. म्हणजे आता लोक सगळा घोर करून ठेवला ना, आता म्हणते की तुम्ही निस्तर आहे आता, म्हणजे नाही का, म्हणजे लोचे तू करून बसन, आम्हाला सॉल्व्ह करायला लाव. आता कसं काय होणार आहे वक्तात नाही? मग आता कोण शेपूट घालता तुम्ही? आता दाखवा ना करून, तुमची हिंमत आहे तर दाखवा ना रुमणी संघटनेची ताकद. किती रुपयात कमीत कमी बजेटात दोन्ही पार्ट्याला तुम्ही आज कर्जापासून वाचू शकता बा, कसे वाचू शकता सांगा ना तुम्ही. मग मार्गदर्शन करा लोकायले, की बा कमी बजेटात लग्न कसं करू शकता तुम्ही. दाखवा पुढचं तुम्ही. झालं हे पा म्हणलं, घेतलं चॅलेंज, घेतलं 10,000 रुपयात लग्न करून दाखव तुम्ही. आता पुढचं लग्न फक्त 10,000 रुपये. बाकी मी म्हणाल काय करायचं ते करीन. आता दोन्ही पार्ट्याला मान्य आहे का सांगा? पोरीकडचे तुमचं मान्य आहे का? 5,000 तुमचा आणि 5,000 यायचा, 10,000 लग्न होईल. आहे का? तयार आहे का? मी सांगतो तसं करता का? सोडा आणि घ्या ना 5,000 आताच, आणि करा ना बाबा काय करायचं तुमच्या परीनं, जसं म्हणसान तसं ऐकतो आम्ही. एवढा मोठा डोंगर कर्जाचा काही फेडा बाबा, 2.5-3 लाख रुपये अजून पुढचे लागले तर घ्या ना बाबा करून. कसं करायचं का सांगा ना आम्हाला, काय आहे तो. बस आमची तयारी आहे बा. नाही ते बा आमचं लक्ष्मण कसा रस्त्यावर येते, पुरा धाबा एकच पैसे त्याच्यावर. हो, एक तर आता हायपत खाणारा माणूस आहे ते, बातच टेन्शन येते. हो, सांगते काय तू येतो मग. आपलं 10,000 रुपयात होते नाही का? काही आपल्याला बाळ्या मारून आला. अरे हे बा तुला चॅलेंज म्हणलं देवीदास, तू जर हे बा मी हिशोब लिहिन म्हणलं काय, तो आज जर मला 10,000 रुपये हे लग्न करून दाखवलं ना, तर ते 1.25 लाख रुपयाची ॲडव्हान्स दिला लोक आले. हो, ते माझ्यावरचा दिन म्हणला. हो, तसं तर मला आता त्याला फोन करणंच आहे, कॅन्सल झालं म्हणून. हो, काऊन की आता नाही तर मग रट्टे खा लागेल मला. 2 दिवस आधी सांगितलं म्हणजे निदान तेवढं मान्य तरी कर. पोरगं बिमार पडलं बा, जाय तिकडे, कॅन्सल झालं. म्हणून म्हणलं 1.25 लाख रुपये मी तुला द्यायला तयार आहे, फक्त तू 10,000 रुपये हिशोब मला दाखवायचा. 10,000 रुपयात दोन्ही पार्टीचं लग्न तू करून दाखव, झालं, चॅलेंज दिलं तुला. बोल पाहिजे ना तुम्ही 10,000 रुपये जिकडे तिकडे. हो, काहीच टेन्शन नाही. फक्त ते 1.25 लाख रुपये जे तू देऊ राहिला ना, तर ते म्हणलं इकडे देतो काय, मुलीवाले यायले. म्हणजे टेन्शन नाही राहणार.
चला विषय क्लोज झाला. आता आम्ही काय करायचं ते पाहतो. तू निघा इथून ना. ठीक आहे मग. पाहू आता 9 तारखेला आता कसं लग्न होते काय होते तर 10,000 रुपये जिकडे तिकडे. काही आपलं चॅलेंज घेणं काही आपलं हसा करणार आहे का? अरे बा 5-10,000 रुपयात लग्न कसंच काय करून दाखवणार आहे तू आता? सांग बरं. तू नाही का आणली आता घरात गोटी तर हे बा 100% सांगतो ना तुझे फेल काम आहे भाऊ. 100% काऊन की शक्यच नाही आहे. तू हे बा यावेळेस फेल पत्ता जाणार आहे 100%. होत काऊन नाही? होते ना रे बा. हसू नका तुम्ही. हसत्यावर नका नेऊ ना. मी सांगतो तसं तसं करा फक्त. 100% 5,000च्या वर आकडा जाऊ देत नाही मी आपला. 5,000 पोरीवाल्याला दिले म्या. त्याला काय सांगायचं ते सांगितलं म्या. आता तुम्हाला सांगणार माय काम तर म्हणून म्हणलं तुम्ही फक्त मी सांगतो तसं ऐका तसं तसं करा. बस झालं. 5,000 गुढीपाडव्या दिवशी लग्न बिलकुल संध्याकाळी नवरी घरी. विषय क्लोज. कोणी कर्जबाजारी होणार नाही ना कोणी काहीच नाही रस्त्यावर येणार नाही. फक्त तुम्ही ऐका. नका सांगू ना. 2 गाड्या जरी सांगितलं तर 5,000 रुपये द्यायची पाहिजे. आणि कायचं काय होणार आहे काही नका सांगू राहायच्या दिवसात भाऊ. काही फेकता का? नाही ना रे भाऊ ऐका ना पहिले तुम्ही. माय काय म्हणणार तुम्ही ऐका पहिले. वाहनाचा खर्च अजिबातच नाही. ज्याले समजा लग्नाला यायचं असन मी तुम्हाला ठिकाण सांगणार आहो कुठं आहे तर. आपापल्या परीने यायचं आहे. एसटीने या, ऑटोने या, खटल्याने या, काय नाही या, तुमच्या गाडीने या. प्रवासाचा खर्च अनुदेय नाही आहे. कोणी कोणत्याही प्रकारचं वाहन आम्ही सांगणार नाही. ज्याले खरोखर बा प्रेम आहे त्यांना त्या लग्नामध्ये यावं की चला बा लक्ष्मणरावच्या लग्नाला जायचं आहे. त्याने त्याच्या परीनं आपापल्या तिकीटने या. ज्याला तिकीट पडत नाही त्याने एसटीने या. तर आमचा नवरदेव इथून निघन तर उद्या एसटीनं निघणार आहे. एसटीची तिकीट कमी आहे. ऑटो स्पेशल काही करत नाही आम्ही. कारंजाच्या पुढे पोहा पिंजर आहे. तिथे एक मंदिर आहे मस्त पोह्याले. तर पोह्याच्या ठिकाणी दुर्गा माता संस्थान आहे. तिथं जागा भरपूर आहे. आणि मी विचारलं तिथं जागा आहे का बा? तर हो म्हणे येऊ द्या. तर पाणी गिनी सगळं व्यवस्था आहे. झाड झुडपं मस्त पद्धतशीर मंदिर आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. तर म्हणून म्हणलं कसं आमचा नवरदेव सकाळी उद्या एसटीनं निघणार आहे. एसटीनं नवरदेव आपल्या गावाचा टाइम येते एसटीचा त्याला नवरदेव बसणार आहे का? काही राहायचे मग आता समजा कारंजावर गेल्यावर मग तिथून कसं म्हणलं मग? तिथून काय म्हणजे तिथून आपापल्या तिकीटनं फक्त नवरदेव आणि त्याच्या संग जे काही कुरोडींना आहेत तर ते आम्ही तिथं त्या रोडवर ऑटो भरपूर चालू आहे पिंजर रोडवर. ऑटोत बसून आम्ही तिथं चालले जाऊ त्या मंदिरापाशी. 7-8 किलोमीटर आहे कारंजाहून. तिथं आम्ही समजा नवरदेव आणि 2-4 कुरोडींना ऑटोनं आम्ही तिथं येऊ. बाकीचे तुम्ही तुमच्या परीने समजा तिथं पोहोचतानच. नाही करता का काही आपण चाल करू राहिला बे. त्यापेक्षा बा नवरदेवापुरती तरी गाडी कर. कमीत कमी लोक येतील त्याच्या पैशानं. नवरदेवाली भानूची गाडी करून टाक बा. डिझेलचेच पैसे देतो जाऊ दे तिकडे. ना तसं नाही. ते 5,000नीच खर्च करणं आहे आम्हाला. आणि असे जर 500-500 रुपये तुम्हाला देणार होणार आहे का? डिझेल फिजेल नाही. आमचा नवरदेव 100-125च पोहोचतील तिथं. मग कुरुडींना आपापले पैशाने तिकीट काढणार आहे. त्याच्यात विषय नाही. तर त्याच्याच्यानं तुम्ही ते काही गाडीचं सांगू नका इथं. डिझेलचे नाही ना कोणते कायचेच नाही. आमचं आम्ही पोहोचू. चला बाकी काय अडचण आहे मग? सांगा बाकी काय. पण काय राहायचं बस स्टँडवर लोक पाहतील त्याच्याकडे कसं काय म्हणून बा काय ताला या सुद्धा नाही लागत ना देऊ असते. कसं बी आपलं ऑटो पाहणं नवरदेव हात दाखवणं ते सुद्धा लागन ते. असंच त्या लोक काय म्हणतील हे काय म्हणतील हे हसतील ते दात काढतील. काढू दे ना. त्याचे दात काढतील त्याचे पडतील. आपल्याला काय करावं लागते आपण आपलं काम करत राह. ऑटो दिसला का हात दाखवायचं बसले निघाले. लोक तिकडे हसो काय हो नवरदेव चालला. द्यायला काय घेणं नाही. मग असं तर दे ना म्हणा ताजोडचे पैसे ला कर स्पेशल गाडी. एवढंच तुला हसायला येत असेल तर त्याचं काही करण्या लागत. कोणाचं आपण काही पाहू नये. हो आपल्याला काही छद्र पडत नाही. बिंदास आपल्या मनानं करायचं. ते बरोबर आहे. तुझ्या वाहनाचं झालं निपटन म्हणा. लोक येईन आपापल्या परीनं. हे समजा एसटीने गेले. हो 200 रुपये खर्च आला. पण पुढे आता हे जेवणाचं लोक आल्यावर त्याला काही लागन ना तिथं. फराय पाणी जेवण हे ते काही ते बा तिथं कसं जेवणात जास्त अपेक्षा नाही. तिथं पंचपक्वान नाही तिथं. फक्त बा एक खिचडीचा गण शिजवले जाईल. मसाला भात बिलकुल असं म्हणजे पानं गिनं मसाले टाकून खिचडी. सगळ्याला एक प्लेट बिलकुल खायची. 1 कप चहा बस. बाकी याच्यावर काही नाही. नाश्ता चहा काही नाही. फक्त खिचडी मसाला भात. याच्या पड्याला आपल्याजवळ काही व्यवस्था राहणार नाही. घरून आपापल्या परीनं जरासं पेट्रोल टाकून या. अरे म्हणजे जेवणाचं काहीच नाही समजा नाही का. घरून थोडंसं जेवा लागत दोरक पोया असं बरं जाऊ द्या. खिचडी मसाला भातही चांगला आहे समजा. बाकी मग आता समजा संध्याकाळी नवरदेव काढा लागते आपल्याला मिरवणूक समजा. तर मग काही घोडा गिळा हे ते सांगितलं तर काय त्याचा खर्च मग ते कसं नाही. ते काही घोडा गिळा कॅन्सल झालं. ते शिवलालनं सगळ्याले कॅन्सल म्हणून फोन केलेला आहे. तर त्याच्यानं काही विषय राहिला नाही. फक्त आपल्या गावातली बैलगाडी मारुतीची बैलगाडी तयार ठेवतो म्हणा. कसं आता एखादी गाडी सांगितली असते तर त्याचं बी पेट्रोल डिझेल जास्त लागते. तर बैलगाडी आपली मारुतीच्या त्याच्यातच नवरदेव फिरवायचा आहे गावातून. कोणाला झंझट नाही. म्हणजे बिनखर्ची नो टेन्शन. म्हणजे समजा गावातून समजा बैलगाडीनं नाही का नवरदेव. बरं ठीक आहे जाऊ दे मग ती विषय नाही. पण डीजे गिजे काही वाजव लागन ना पुढे दबडं एखादं काही तर लागन ना. म्हणजे वाटलं पाहिजे ना नवरदेव निघाला बा. ते आहे आमची केली व्यवस्था. डॅनी आबाजीला सांगितलं माहिती. सनई चौगळ आहे द्यायचा आपला. चालले पुढे आपण मागं आहे ना म्हणलं डॅनी आबाजी. हो हो काही 5 पैसे नाही पाहिजे आम्हाला. वाजवतो आम्ही. हाय सगळं साहित्य आमचं बरोबर आहे पद्धतशीर. पाहिलं मी पुसपास केलं ती. हो संध्याकाळी हजर आहो आम्ही.
मग आता काही टेन्शन आहे. लक्ष्मणरावचं काही म्हणणं का लक्ष्मणराव तुमची काही अडचण आहे का सांगा आताच, मग नाही तर मग पाहा आता, नाही तर मग झालं तर झालं. आता हे देवदास भाऊ जे सांगतील बस तसंच करायचं आपलं. काही हो तिकडे, लोक काही म्हणू हसो, काही हो तिकडे, आपल्याला काही पैसा नाही पुढचा, बराचसा 5-6 लाख रुपये आधीच गेला आहे. आणि आता पुढे आता हे काय सांगतील तसं करायचं आहे बस. तुम्हाला पाहा याचं असेल तर या, नाही तर काय आपली काही अशी जबरदस्ती नाही आहे. पुरीवाला ती कोणी राहिले, आम्ही कोणी राहिलो. सकाळी निघणार आहे समजा उद्या सकाळी, गुढीपाडव्याच्या दिवशी लग्न 11 वाजता तेवढ्याच आहे. ठीक आहे, मग पाहता आम्ही एसटीने पोहोचतो तिथं. तर मग काही फटाके लागेल ना लक्ष्मणराव, तिथं आपल्याला मग फटाके फोडाले, फटाके तर काही घ्या लागेल. नाही फटाके हे बघ त्याच्या नांदीच नको फालतू, कुठं कोणा गंजी जाईली फालतू काही झालं आपत आपल्या मागं. फक्त एक फटाका घे जा, लग्न लागलं आपलं, फुरकून उडवला जाय तिकडे. इकडे टाळ्या वाजल्या आपल्या, डमडम डमडम आपलं, सनी चौघडा वाजला, निघाले घराकडे. अरे लक्ष्मणराव शक्य तुम्हाला काय असं राजा काही बी आपलं काही करता. मी देता का म्हणलं तुमच्यावर आहे का बजेट, तुमच्यावर असं द्या मग करा, खर्च करा, आपल्याला पैसा नाही मग. म्हणजे कसं काय करू राहिलं, म्हणजे जसं आहे तसं करू राहिलो मी. आता काय मग तुम्ही देऊ राहिले काही उचने पाचने देता का म्हणलं. मी रस्त्यावर जर आलो उद्या तर मग तिकडे जाता काढसान मानावानं. झालं रे पैदल हे फिटलं रे, हे लग्नात खर्च केला अरमान, आता मग घे जीव. मग तरी मग आम्ही फाशी घेतली चालते. लग्न असं झालं का तसं झालं का, किती काही गेलं काय ना अरे. माझी अशी झाली तसं झालं, उडला स्वतः नसं झालं, फुपोळाची उडा डंबरच्या फालतू, मग तर आहेच तुमचं अजून. अरे भाऊ लक्ष्मण बा जसं आहे तसं तर आम्हाला चांगलं आहे म्हणलं. बा म्हणलं 5-6 हजारातून जाते अटपते, आम्ही आमच्या परीने आमच्या यानं येऊ, काय आमच्या गाडी नेऊ नाही एसटी नेऊ. तर फक्त म्हणलं आता आजचे कार्यक्रम कसं काय म्हणलं, हळद लागणं, ते तू इथे देवकुंडी बाकीचं अजून काय काय असते ते सगळं, आम्हाला बांगड्या भरा लागते, अजून हे बाकीचे कार्यक्रम आहे तर ते काही आहे म्हणलं, ते आहे का नाही का ते बी कॅन्सल आहे. ती होईल आता, पहिले आता स्टार्टिंगला देवकुंडी होईल त्याची, सगळी व्यवस्था झालेली आहे तिकडे. मोठे बाबांनी सगळं केलं आहे. मोठे बाबा काही फी लागते का भटजीची, लग्न तुम्हालाच लावायचं आहे तिथं. काही नाही पाहिजे, काही अपेक्षा नाही. 51-21 दिले तरी चालते. आजचं 21 आणि उद्याची 51 बस, काही बाकी काही नाही. काही विषय नाही. म्हणजे भटजीचंही नाही पडलं 100-125. आता बाकीचं आता आज होईल म्हणलं देवकुंडी, त्यानंतर मग नानोरा, त्यानंतर तुमचे ते काय बांगड्या भरणे, आणि जे काही अजून लग्नाचे कार्यक्रम आहे, हळद लागणे, हे ते सगळं उद्याच्या एपिसोडमध्ये आपण दाखवून देऊ. आणि नंतर उद्या लग्न बी दाखवून देऊ. विषय उद्याचा क्लोज. ओके, आता झाली आता मीटिंग. उद्या एसटीने झाली असताना या, आणि आजच्या आता जे काही बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे ते बाई आलेले भरून घ्या. आणि कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करून द्या. ओके.